नका, माझ्यावर जास्त गर्दी करू नका. सकाळ सकाळ मला मस्त विठोबाचं दर्शन झालं. मस्तपैकी सनसेट बनते, सनराईज बघायला मिळालाय. वाव, खूप छान. बाय बाय पंढरपूर. आता आम्ही नाश्ता करणार आणि मग पुढे प्रवासाला लागणार. क्वांटिटी खूप आहे. तर आम्ही सगळे शेअर करून खातोय. 1/2. आता सगळे नाचून वगैरे फायनली आम्ही जेजुरीसाठी उतरलेलो आहोत. काकी खूप नाचले, आम्ही खूप एन्जॉय केलं. काकींनी पूर्ण पैसे वसूल केले. पूर्ण बसचे पैसे काकींनीच वसूल एकटीने वसूल केले. असा एन्जॉय करावा, असा फील पाहिजे. काकूंनी समा बांधलेला आहे अशाच प्रकारे आणि ते ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे. दादा शिकला आहे. आम्ही बिना सायलेंटचे नसतो. मी पहिल्यांदाच खंडोबा मंदिराला येते आणि थँक्स टू बालाजी टूर्स की मला हा चान्स मिळाला यायचा. जायच्या आधी ना मी इथेही हळद आणि नारळ घेतलेला आहे, भंडारा घेतलेला आहे. माहिती नाही आहे कसं काय करायचं. हे बघा असं आहे. आयडी घातलेला आहे. उगाच खोटा आळ आणतो पोरीवर. चष्मा पाहिजे आता ह्याला माझ्यासारखा आहे. हा, त्याला चष्माच दिला पाहिजे. जास्त पायऱ्या पण नाही झाल्यात आणि मला आताच थकायला झालाय. खाली कुठेही चपला काढू नका. इथे वरती आलात ना, तिथेच पुढे चपला ठेवू शकता. तर कोणत्याही दुकानात येत असाल तर असं नका करू. इथे चप्पल स्टँड आहे वरती. आम्ही 200 रुपये देऊन 5 दर्शन केलं आणि 5 मिनिटात दर्शन झालं. गाभारात खूप 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 एकदम चिंगाचिंगी होती पण झालं दर्शन मस्त एकदम. थँक्स टू बालाजी टूर्स आमचे सगळे देवदर्शन एवढे चांगले झाले आणि जेजुरीचं तर खूप खूप जसं लगेच झालं आणि एवढं प्रसन्न वाटतं ना. एनर्जी वेगळी. दर्शन 10 मिनिटात 10 मिनिटात दर्शन. 10 मिनिटात दर्शन आणि मनसोक्त देवाचं दर्शन घेतलं. देवाला मन भरून पावलं, पाहिलं, डोळ्यात साठवलं देव आणि छान उधळण केली आणि खरोखर सोन्याच्या जेजुरीमध्ये सोन्यासारखे होऊन निघालो. जर तुम्ही यंगस्टर असाल आणि पार्टी कॉन्सर्ट सगळे करता, एकदा देवदर्शन करून बघा, तुम्ही पुन्हा कराल. मी पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगते की एकदा तरी ट्राय करा. सोलो करा, घरातल्यांबरोबर करा. बालाजी टूर्स वर नको, एकटा या हवं तर, नसेल जमत तर, पण ट्राय करा. ग्रुप बरोबर मजा येते. ग्रुप बरोबर मजा येते पण या. हा वेगळाच अनुभव आहे. तुम्हाला वेगळंच वाटेल. धर्म जाणून घ्या. तुम्ही शिकाल तर तुमच्या पुढीला शिकवाल. आता जेवायला बसते मी. माझं पूर्ण ताट वाढलं गेलं पण नाहीये, पण मी जेवायला सुरुवात करते. आणि सध्या आहे भाकरी, गुलाबजाम फिक्स आहे, डाळ आहे आणि हे वांग्याचं भरीत आहे आणि ठेचा आहे.
बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलूया. या जर्नी मधला सेकंड लास्ट मंदिराला आम्ही आलेलो आहोत. श्री दत्त मंदिर. या एरियाचं नाव काय आहे? नारायणपूर मध्ये आहे. हे बघा. आता ह्या जर्नी मधलं लास्टचं मंदिर प्रति बालाजीच्या पुण्यामध्ये आहे. हे आहे. तर इथे फोटो अलाउड नाही आहे, तर मोबाईल बाहेरच ठेवायचा आहे. आणि बाकी ही जर्नी कशी झाली त्यासाठी पुढे बघा, कारण माझं एक लास्टची गोष्ट बोलायची बाकी आहे की माझा एक्सपिरियन्स बालाजी टूर बरोबर कसा होता. आता माझं शेवटच्या मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे, प्रति बालाजी, जे आहे पुण्यामध्ये. आणि बालाजी टूर्स बद्दल, ह्या पूर्ण जर्नी बद्दल जर मला काही बोलायचं असेल तर मला खूप चांगलं आवडलं. राहायचं बोला, खायचं बोला, सगळी पूर्ण व्यवस्था खूप चांगली केलेली आणि मला खूप आवडलं. 8,000मध्ये आता त्यांनी आधी 8 मंदिरं होती, आता त्यांनी 9 मंदिरं केलेली आहेत. त्यांचं दर्शन व्यवस्थित, काही असं घाईघाईत नाही आहेत गोष्टी, खूप प्रॉपर आहेत. माणसं पण चांगली आहेत आणि जी ट्रिपला येतात ती लोक पण खूप मला चांगली भेटली. तर मला खूप आवडलं. जर तुम्हाला पण बालाजी टूर्स बरोबर जायचं असेल तर सगळे डिटेल्स ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, नंबर पण दिला आहे. आणि जर तुम्ही गेला असाल बालाजी टूर्स बरोबर तर मला कमेंट करून सांगा की तुमचा अनुभव कसा होता. बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करा यार. बाय बाय. अजून झाला नाहीये. प्रत्येक सीट वर तुम्हाला काहीतरी दिसेल. अरे माझी बॅग. अरे खोलून बघतायत सगळे. तर एक त्यांनी रिटर्न गिफ्ट दिलेला आहे प्रत्येकाला. हे बघा. तर ही जी पिशवी आहे आम्हाला ऍज अ रिटर्न गिफ्ट मिळालेली आहे. आणि त्या पिशवीत काय काय मी दाखवते. एक मस्का चस्का आहे, हे लस्सी आहे, जिमजॅम, पुन्हा भेळ आहे, मँगो आहे, नॅचरल पाण्याची बॉटल, चिक्की आणि वेफर्स. म्हणजे आम्ही ह्या ट्रिप मध्ये पूर्ण खातोच आहे. बसतोय खातोय आणि फिरतोय, एवढंच झालेलं आहे. एक शेवटचं गिफ्ट आलेलं आहे. शेवट बोलते गाडीला उतरेपर्यंत शेवट शब्द काढूच नका. अच्छा, म्हणजे अजून काही आहे का? काय माहिती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती कुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव